जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून बावनकुळेंचा जाहीर सत्कार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीकडून बावनकुळेंचा सत्कार करण्यात आलाय। जामिनावर बाहेर आलेल्या विनोद गंगणेला कार्यक्रमात मानाचं स्थान देण्यात आलं। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला 1865 कोटींचा निधी मंजूर करून दिला म्हणून आयोजित करण्यात आला होता हा सत्कार कार्यक्रम। या सत्काराला भाजपचे आमदार जगजितसिंह पाटीलही उपस्थित होते। तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणातील आरोपीकडून बावनकुळेंचा सत्कार करण्यात आलेला आहे। सत्कारादरम्यानची ही दृश्य आपण पाहतोय। जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून हा सत्कार करण्यात आलेला आहे। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला 1865 कोटींचा निधी मंजूर करून दिला म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। विनोद गंगणे हा जामिनावर बाहेर होता। या कार्यक्रमात त्याला मानाचं स्थानही देण्यात आलं होतं। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आहे त्यांनी बावनकुळेंचा सत्कार केलेला आहे। सत्कार होतानाची ही दृश्य आपण पाहतोय। विनोद गंगणे या कार्यक्रमात मानाच्या स्थानी बसले होते। ते सध्या जामिनावर बाहेर आहेत। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला 1865 कोटींचा निधी मंजूर करून दिला म्हणून या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून बावनकुळेंचा जाहीर सत्कार झाल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झालेली आहे। विनोद गंगणे असं या आरोपीचं नाव आहे आणि या कार्यक्रमात त्याला मानाचं स्थान देण्यात आलं होतं। जामिनावर बाहेर आहेत विनोद गंगणे आणि यांच्याकडून बावनकुळेंचा जाहीरपणे सत्कार करण्यात आला आहे। भव्य असं व्यासपीठ उभारण्यात आलं होतं। मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमादरम्यान बावनकुळेंचा सत्कार करण्यात आलेला आहे। आधी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली, मोठा हार त्यांना देण्यात आला, त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला होता। राजकीय वर्तुळात आता चर्चांना सुरुवात झाली।